आजच्या कार्यक्रमाचा विषय 2 ध्रुव असा आहे. आता तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की हा विषय आम्ही का निवडला. पार्किन्सन मित्रमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, मिसेस रेवणकर आणि मिसेस तीर्थळे आणि इतर लोक, ते आले होते माझ्याकडे आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही पार्किन्सनच्या मित्रमंडळाला काही मार्गदर्शन कराल का. तर तुमची पूर्वीची जी कामं आहेत ती मी बघितली. त्याच्यात अनेक न्यूरोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, स्पाईन स्पेशलिस्ट, फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिकल काउन्सिलर्स, या सगळ्यांची भाषणं झालेली आहेत. म्हणजे तुमच्या आजाराशी संबंधित असलेल्या ज्या काही घटना आहेत किंवा ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यात मदत करणारे खूप लोक तुमच्या इथे या प्लॅटफॉर्मवर येऊन गेलेले आहेत. तर मला असं वाटलं की काहीतरी एक वेगळा विषय निवडावा. या दृष्टीने आम्ही या विषयाचा विचार केला की काहीतरी वेगळं बोलावं. आणि 2 आमचे हे दिग्गज पेशंट पु ल देशपांडे आणि विजय तेंडुलकर यांच्याविषयी शिरीषनी तुमच्याशी गप्पा माराव्यात असं मी त्याला सुचवलं आणि त्यालाही मजा वाटली त्याची, त्यालाही ते पटलं आणि तुमच्या कार्यात म्हणजे सेक्रेटरींनाही ते पटलं. त्यामुळे आम्ही हा विषय निवडला आणि मग आम्ही दोघंही त्याचं शीर्षक काय ठेवावं यावर विचार करत होतो. तेव्हा एकदम असं वाटलं की पु ल हे आनंद यात्री, आपल्यात मिसळणारे, आपल्या बरोबर हसणारे, खेळणारे असे लेखक, आणि त्या उलट तेंडुलकर हे अत्यंत कडक, अतिशय अवघड कळायला आणि समाजातलं नागडं सत्य उघड करून सांगणारे, असे 2 वेगवेगळ्या ध्रुवावर, जणू काही एक दक्षिण ध्रुवावर एक उत्तर ध्रुवावर बसलाय असे लेखक आहेत. म्हणून आम्ही हे शीर्षक 2 ध्रुव हे याला द्यायचं ठरवलं. आणि साहित्याचा विषय काढला तर ध्रुव ताऱ्यासारखेच दोन्ही आढळ आहेत, काही प्रश्नच नाही, त्याबद्दल काही दुमत नाही. तर त्यामुळे आम्ही हे शीर्षक आज निवडलंय. वी होप की तुम्हाला हे आवडेल. पु ल आणि तेंडुलकर माझं आयुष्य कम्प्लिटली बदलून टाकणारे, आमच्या आयुष्यामध्ये त्यांचा सहवास, त्यांचं सान्निध्य, हे जे काय होतं त्यांनी संपूर्णपणे परिस्पर्श झालेला आहे. सुरुवात 2000 साली जरी पुलंच्या आठवणींची जी सुरुवात आहे ती 1983-84 साली झाली. त्यावेळेला पु ल माझ्याकडे पहिल्यांदा पेशंट म्हणून आले होते. त्यावेळेला अर्थातच त्यांना तसे काही व्याधी नव्हत्या. सुरुवातीला जे आले होते ते ऑस्ट्रेलियामध्ये गेले होते. ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्नला असताना त्यांना काही हार्टचा त्रास झाला होता. मी नुकताच इंग्लंडहून परत आलेलो होतो. इंटेन्सिव्ह केअर किंवा क्रिटिकल केअर मेडिसिन मध्ये शिकून परत आलो होतो. त्यावेळेला हा विषय भारतातल्या खूप कमी डॉक्टर्सना माहिती होता. त्यामुळे रेअरिटी होती, त्यामुळे लोकांना खूप कुतूहल होतं आणि या कुतूहला पोटीच माझ्याबद्दलची माहिती अर्थातच शोधून काढून त्याची सर्व सखोल चिकित्सा करूनच सुनीताबाई त्यांना घेऊन आल्या होत्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलेला एक इंटरेस्टिंग किस्सा सांगतो आणि जरा त्यामुळे ऍटमॉस्फिअर लाईट होईल असं वाटतं. मेलबर्नच्या ICU मध्ये नुकतेच राहून आले होते पु ल. त्यांना तिथं काहीतरी हार्टचा त्रास झाला होता. ते एका कोणतरी महाराष्ट्रीयन कुटुंबामध्येच राहत होते आणि त्यावेळेला त्यांना हार्टचा त्रास झाला म्हणून त्यांना ऍडमिट केलं होतं, म्हणजे सस्पिशननी ऍडमिट केलं होतं. फॉर्च्युनेटली टर्न आउट की काही नव्हतं ते आणि त्यामुळे ते लवकरच घरी आले होते 48 तासात. परंतु त्या सस्पिशननी त्यांना ऍडमिट केल्यानंतर ते जेव्हा तिथे ICU मध्ये होते त्यावेळेला ऍडमिट केल्यानंतर नर्सेसचे जे ड्युटी शिफ्ट होतात त्यावेळेला पहिल्या शिफ्ट मधल्या दुसऱ्या शिफ्ट मध्ये जात असताना त्या नर्सेस मी एकमेकांना सांगितलं की हा नवीन पेशंट आहे असं तसं तसं. आणि एक नर्स
आतमध्ये येऊन पुलंना म्हणाली की आर यू कम हिअर टू डाय. सो ऑस्ट्रेलियन ऍक्सेंट मध्ये पुढेचा ऍक्सेंट तिने टू डाय असा केला. तर पुलंनी त्याचा अर्थ हॅव यू कम हिअर टू डाय असा लावला मुद्दाम. आणि त्यांना म्हणले नो 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 कम हिअर टू लिव्ह. तर हा त्यांनी विनोद केल्यानंतर त्या सगळ्या स्टाफ मेंबर्स मध्ये हशा पिकला आणि त्यांनी एकमेकांना सांगितला त्यांचा विनोद. आणि पुलंचं स्वतःचं वाक्य होतं की हा माझा विनोद इतका प्रसृत झाला त्या आयसीयू मध्ये की कोणीतरी प्रदर्शनातला एखादा कोणीतरी प्राणी असल्यासारखं मला येऊन सगळे बघत होते की दिस इज दॅट फनी पर्सन, दिस इज दॅट फनी पर्सन. आणि त्याच्यावरचं त्यांचं भाष्य आहे का, त्यांचं भाष्य असं होतं की त्या दिवशी मला कळलं की झू मधल्या चिंपांझीला कसं वाटत असतं की एका खोलीत बसलेल्या एका बंदिस्त जागी बसलेल्या माणसाला किंवा व्यक्तीला बाहेरचे लोक आपल्याकडे बघून बोटं दाखवून तेच ते असं करतायत. एनिवे, तर त्या घटनेनंतर आमची खूप सख्य झालं. मी 20 वर्ष त्यांच्या सान्निध्यात राहिलो. माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा आणि खूप बदल घडणारा काळ होता. अनेक वेळेला ते तपासायला यायचे, शांतपणे वेटिंग रूम मध्ये बसून राहायचे. कुठलंही थिएट्रिक्स, ड्रामा, नाटक. देशपांडे नावाचे एक रुग्ण आले आहेत, ह्या पलीकडे त्यांनी कधी आविर्भाव कधीच दाखवला नाही. किंवा कधी कधी मी घरी जायचो. हळूहळू त्यांना दुर्दैवाने पार्किन्सनचा आजार झाला. तो साधारण 90च्या सुरुवातीला चालू झाला आणि त्यानंतर ते बरेच व्याधीग्रस्त झाले होते. पुण्यात न्यूरोलॉजिस्टच्या मदतीने आम्ही ते ट्रीट करत होतो. वॉशिंग्टनला त्यांचे काही स्नेही आणि काही चाहते होते. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी जागतिक पार्किन्सन्स तज्ज्ञ जे होते त्यांची मदत घेतली होती. त्यांची एक सर्जरी पण झाली होती पार्किन्सनसाठी जी होती ती. दुर्दैवाने त्याची काही फारशी मदत होत नव्हती आणि त्यामुळे ते व्याधीग्रस्त होत पुढे गेले. त्यांची स्वभावाची वैशिष्ट्य जर आपण विचार केला ना तर मला असं वाटतं की इतका स्वच्छंदी व्यक्ती मी अजिबात अजून गेल्या 40-45 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अजिबात पाहिलेली नाही. पूर्णपणे मोकळा स्वभाव आणि खरोखर एका शब्दात जर वर्णन करायचं झालं तर ते आनंद यात्री होते. कुठल्याही क्षणी, कुठल्याही जागी, कुठल्याही सिच्युएशन मध्ये आनंद कसा घ्यायचा आणि आनंद निर्माण कसा करायचा आणि तो इतरांबरोबर शेअर कसा करायचा ह्याचं जर कोणी तुम्हाला ऍक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेशन हवा असेल तर पुलं हे होते. खरोखर आनंद यात्री हा शब्द पर्सॉनिफाईड होता पुलंमध्ये. खरोखर त्यांच्या मध्ये एक चाइल्ड लाईक इनोसन्स होता. म्हणजे काय तर आपण जेव्हा जगत असतो तेव्हा आपण लहान असतो त्यावेळेला आपल्याला जगातल्या वस्तुस्थितीची बेफिकीर असतो. आपण आपल्या स्वच्छंदी जगात जगत असतो. आपली शाळा, आपले खेळ, आपले मित्रमंडळी, आपलं घर या जगात असतो आणि आपण आपल्याला दुर्दैवाने जी काही मंडेन गोष्टी करायच्या असतात की ज्या टॅक्सेस भरणे, MSEBची बिलं भरणे, कुठल्याही लाईन मध्ये बँकेच्या लाईन मध्ये उभं राहणं, कुठल्याही माणसांची भांडायला लागणं, रिक्षावाल्यांची वाद घालणं किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी पडतीये म्हणून त्याचा त्रास करून घेणं, असल्या गोष्टींपासून पूर्णपणे लांब असलेलं ते व्यक्तिमत्व होतं. अर्थातच असं करू शकण्याचा त्यांचं भाग्य होतं आणि त्या भाग्याला संपूर्णपणे कारणीभूत सुनीताबाई. कारण अत्यंत कर्तव्यदक्ष आणि म्हणजे काय आता मी बोलू सुनीताबाईंविषयी, अशा त्यांच्या अर्धांगिनी असल्यामुळे मुलांना ह्या सगळ्या मंडेन गोष्टींच्याकडे जराही डुंकून सुद्धा बघावं लागलं नाही कारण सगळ्याची काळजी सुनीताबाई वाहत होत्या.
म्हणजे पुस्तक लिहिल्यानंतर पुस्तकाचं हस्तलिखित सुनीताबाईंकडे हातात देण्याची सुद्धा जबाबदारी पुलंची नव्हती. सुनीताबाई ते शोधून काढायच्या की भाई अरे तू परवा लिहित होतास ते कुठे टाकलंस. मग ते म्हणायचे की अरे हो बघ कुठेतरी असेल अगं घरातच. मग त्या शोधून काढायच्या आणि मग म्हणायच्या भाई अरे कागद हे उलटे सुलटे झालेत. मग त्या बसून त्या लावायच्या, मग त्या एकत्र ठेवायच्या, मग ते पूर्ण झालंय हे खात्री करून त्या पब्लिशरला द्यायच्या. आधी स्वतःचं वाचन करायच्या, मग पब्लिशरला द्यायच्या, मग पब्लिशरकडनं ते आल्यानंतर ती कॉपी चेक करायच्या. मग त्यावेळी कम्प्युटर नसल्यामुळे हे सगळं मॅन्युअली करावं लागायचं. म्हणजे सुनीताबाई केवढे कष्ट करत असतील एका पुस्तकाच्या मागे, याची तुम्हाला कल्पना येईल. किंवा नाटकाचा एक प्रयोग असेल त्यांच्या वाऱ्यावरची वरात किंवा असामी असामीचा, तर त्याच्या मागे लागणारे कष्ट की थिएटरचं बुकिंग, परमिशन्स, आजूबाजूला असलेल्या असोसिएटेड आर्टिस्टच्या टायमिंग, हे सगळं सुनीताबाई करायच्या. तिकीट विक्रीचे भाग, त्यातलं येणारं आर्थिक उत्पन्न, त्यातलं अर्थकारण सुद्धा त्यांनी सांभाळलं. आणि ह्याच्यातनं येणाऱ्या आर्थिक फायदा हा संपूर्णपणे समाजाची कार्यासाठी पूर्णपणे देणं. ती तर एक वेगळीच बाजू आहे त्या दोघांची, आपण ती नंतर बोलू. तर असे सर्व आयुष्यातले आस्पेक्ट हे जे होते ना पुलंचे, ते पूर्णपणे सुनीताबाईंनी सांभाळले. आणि गंमत बघा याची, हे त्यांना माहिती होतं की हे सर्व भाग सुनीताबाई सांभाळतायत म्हणून आपण आनंद यात्री राहू शकतोय, म्हणून आपण आनंद करू शकतोय, म्हणून आपण निर्धास्तपणे सर्व आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी किंवा आपल्याकडे आपण देऊ शकलेल्या गोष्टी देऊ शकतोय आनंदाने, याचं त्यांना पूर्णपणे भान होतं. हे असल्यामुळेच ते सुनीताबाईंवर बऱ्यापैकी डिपेंडंट पण होतं. एक मिनिट, मी हा आवाज येतोय तो बंद करतो. सुनीताबाई ह्या अतिशय कडक आणि अशा असतील असं मला खूप पहिल्यांदा वाटायचं. त्यांनी जेव्हा आहे मनोहर तरी त्यांचं पुस्तक आलं तेव्हा ते मी आधाशासारखं आधी वाचलं आणि असं वाटलं की काय लिहिलंय हे सुनीताबाईंनी सगळं. केवळ पुलंच्या मिसेस आहेत म्हणून त्यांचं हे पुस्तक लोक वाचतील, नाही तर कोण वाचणार आहे हे पुस्तक असं मला आधी वाटलं. पण अनेक वर्षांच्या त्यांच्या सहवासाने माझं हे मत पूर्ण बदललं. आणि सुनीताबाई याही एक स्वतः महान व्यक्ती, लेखिका, एक बायको होत्या हे मला पूर्ण पटलं. आणि माझा त्यांच्याविषयीचा आदर आता म्हणजे 1000 टाइम्सनी वाढलेला आहे. तर असं हे आनंद यात्री पूर्णपणे वेगळं व्यक्तिमत्व, वेगळं इन द सेन्स की त्यांचं एकच ध्येय होतं आयुष्यात, ते म्हणजे जी सिच्युएशन असेल त्याच्यातला आनंद मिळवायचा, आणि नुसता मिळवायचा नाही, तो आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करायचा. आणि त्यांची सर्वात जवळची व्यक्ती किंवा सर्वात जवळचे लोक कोण होते, तर तुमच्या माझ्यासारखे मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन मराठी बोलणारी साधी माणसं यांच्याबरोबर प्रत्येक छोटे त्यांचे आनंद आपले जे आहेत ते शेअर करायचे, एवढीच त्यांची आयुष्यामधलं ध्येय होतं. तुम्ही त्यांचं लेखन बघा, सतत आनंद देणारं, परंतु कुणालाही हर्ट न करण्याची काळजी घ्यायची. त्यांच्या लेखनात कधीही तुम्हाला असं सापडणार नाही की बिलो द बेल्ट कुणाला कुचकटासारखं काहीतरी टोचलेलं आहे. ते किंवा अश्लीलताही नाही कुठे, केवळ त्याच्यातनं आनंद घ्यायचा आणि तो पसरवायचा. एखादं मध्येच फोन यायचा, शिरीष काय करतोयस, आम्ही म्हणायचो काही नाही हॉस्पिटलमध्ये अमुक अमुक करतोय. अरे बरं राहू दे, नाही अरे बेगम अख्तरचा टीव्हीवर एक कार्यक्रम चालू आहे, अरे काय गातीये, बस ना जरा, ते सोड ना हॉस्पिटल, ऐक ना जरा. तुम्ही म्हणायचो की भाई जरा अवघड आहे, ह्यात तुझ्या असू दे, जेव्हा केव्हा वेळ होईल ना, बरं मी तुझ्यासाठी रेकॉर्ड करून ठेवतो आणि मग ये नंतर, मग आपण ते दोघं मिळून ऐकूया. अशा प्रकारे सतत आनंद
आनंद शेअर करण्याची इच्छा असलेलं व्यक्तिमत्व. सर्वांना माहितीये की पुलं कोट्या करायचं, आणि मला असं वाटतं की कोट्या त्यांच्या कोट करणं किंवा त्या उद्धृत करून सांगणं हा सगळ्यांचा छंद आहे, सर्व लोकांचा. तो मी आज करू इच्छित नाही, कारण तुम्हाला सर्वांना ते कोट्याधीश होते आणि अनेक वेळा तुम्ही वाचलेही असतील, त्या ऐकलेल्या असतील, ठिकाणी छापून आलेल्या. आम्ही त्या आमचं सुदैव असं आहे की आम्ही त्या लाईव्ह ऐकल्या, घडताना बऱ्याचशा त्यांच्या त्या बोलत, म्हणजे साधं आता आपण ज्या गप्पा मारतोय ना तशा प्रकारचं बोलत असले तरी ते काहीतरी कोट्या करायचे, किंवा आजाराच्या अवस्थेत सुद्धा कोट्या करायचे. अगदी छोटं उदाहरण म्हणून सांगतो की त्यांना वयाच्या 80च्या पुढे असताना पडले, एकदा पार्किन्सन्स असताना एकदा पडले आणि फ्रॅक्चर नेक फीमर झालं होतं. एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, तिथे त्यांची सर्जरी प्लॅन केली होती. तेव्हा मी भेटायला गेलो होतो, आम्ही काहीतरी बोलत होतो, तेवढ्यात बाबासाहेब पुरंदरे आले. त्यांची सर्जरी 1-2 दिवसांनी प्लॅन केलेली होती, त्यामुळे त्यांना प्लास्टर घालून तो कास्टमध्ये असा स्प्लिंटमध्ये पाय असा टांगलेला होता, आणि असा वर केलेला पाय होता, त्याला प्लास्टर होतं आणि ते स्लिंगनी असा वर बांधलेला होता. आणि बाबासाहेब आले आणि म्हणले की हे काय काय करताय भाई, तुम्ही मला तर गेल्या आठवड्यात म्हणला होतात की सिंहगडावर जायचंय, तर चला की. तर काय म्हणले असतील तुला सांग? एका पायावर तयार आहे मी. म्हणजे आपला एक पाय निकामी आहे या वस्तुस्थितीमध्ये त्यांनी असं नाही वाक्य उच्चारलं की काय करणार आता मी आता कुठे मी व्याधीग्रस्त आहे, मला अमुक अमुक आजार आहेत आणि मला त्यातनं फ्रॅक्चर झालंय, आता काय होणार आहे माहिती नाही केव्हाही. वाक्य असं होतं की एका पायावर तयार आहे, म्हणजे तयारी मानसिक तर होतीच, परंतु त्यातनं एक कोटी करण्याचा त्यांचा गाभा होता. असं हे व्यक्तिमत्व होतं. असे अनंत उदाहरणं किती सांगू आणि किती नाही. आम्ही दोघं इतकी क्षुद्र माणसं आहोत की त्यांचं वर्णन करायला आमची जीभ आणि आमची मानसिकता आणि आमचं क्षेत्र हे अपुरं पडेल अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. खरोखर आनंद यात्री जर तुम्हाला कुठे शोधायचा असेल तर तो आज लिखाणांमधनं अनेक वर्ष आपल्यासारख्या एस्पेशली आपल्या आणि आपल्या वरच्या पिढीला नक्कीच आनंद देत असलाय. मला गंमतही अशी वाटते की आपल्या ज्युनियर पिढ्या ज्या आहेत त्या पण त्यांचं अनेक वाचतात, नक्कीच वाचतात, आणि त्यातले खूप लोक वाचतात. लोक असं विचारतात की पुलंचा एरा संपला का, म्हणजे पुलं एका काळाला अपील होणारच व्यक्तिमत्व होतं का? तर मला नाही वाटत. आम्हाला दोघांनी असं वाटतं की नाही. जरी त्यांचं लेखन हे मध्यमवर्गीय महाराष्ट्राच्या पुरतं शी संबंधित असलं आणि त्यामुळे त्यांच्यात केलेले विनोद हे मध्यमवर्गीय महाराष्ट्राला जास्त भावले किंवा जास्त समजले, तरी तो जो गाभा आहे ना की इनोसंटली सर्व गोष्टींमधला आनंद घेणे, तो आनंद ट्रान्समिट करणे आणि कुणालाही हर्ट न करता सगळ्यांनी एकत्र येऊन जगातल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगलं संगीत आहे, चांगलं लेखन आहे, चांगले विचार आहेत, ते एकमेकांपर्यंत पोहोचवणे, हा जो गाभा आहे हा पुलंचा हा कालातीत आहे. जोवर मराठी भाषा आहे तोवर मला नाही वाटत पुलंच्या लिखाणाला मरण आहे. सो कदाचित त्यांच्या मध्यमवर्गीय कॅटेगरीतल्या जोक्सना कदाचित लिमिटेशन असेल, त्याला काल्य मर्यादा असेल, पण त्यांचा हा जो गाभा आहे आणि त्यांचे जे विचार आहेत किंवा त्यांचं काय म्हणायचं की ट्रान्समिशन ऑफ हॅपीनेस, हा जो त्यांचा गाभा आहे ना तो अजरामर आहे. तर असं हे त्यांचं व्यक्तिमत्व. आणि विनोदाच्या बाबतीत त्यांचं दैवत मला वाटतं चार्ली चॅप्लिन. त्यामुळे चार्ली चॅप्लिनचं सुद्धा प्रत्येक म्हणजे मूक चित्रपट असून सुद्धा प्रत्येक सिनेमामध्ये विनोद असायचा, पण त्या विनोदामागे एक विचार किंवा एक कारुण्याची लकीर असायची. ती
ती सुद्धा पुलंच्या विनोदात कधी कधी म्हणजे बऱ्याच वेळेला जाणवते आणि त्यामुळे सुद्धा अजरामर आहे त्यांचा विनोद. आणि नुसतं विनोदी लेखनाचं तर झालंच, आपण आता बोललो ते चार्ली चॅप्लिन हे त्यांचे हिरो होते. बाकीच्या बाबतीतले त्यांचे हिरो जे होते ते रवींद्रनाथ टागोर होते, लिखाणाच्या बाबतीतले किंवा कलेच्या बाबतीतले. तर त्यामुळे बंगाली स्वतः जाऊन शिकेल, 1 वर्ष शिकले, शांतिनिकेतनमध्ये राहिले दोघेही, बंगाली भाषा शिकले. मूळ रवींद्रनाथ टागोर वाचला त्यांनी, त्यांची भाषांतर नाही वाचली, मूळ रवींद्रनाथ वाचले आणि त्याच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन काही सिरियस रायटिंग केलं. 1-0 मी नावाचं एक पुस्तक त्यांचं आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या सिरियस रायटिंगचं एकत्रीकरण आहे आणि त्या सिरियस रायटिंग तुम्ही वाचून बघा. त्याच्यातला गाभा अतिशय गंभीर आहे. त्याच्यात त्यांचे जे विचार आहेत ते असे वैचारिक पुस्तक आहे, सोशल सिग्निफिकन्सचे आहेत आणि त्याच्यावरचा खूपसा इन्फ्लुएन्स रवींद्रनाथांचा आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की हे पुस्तक डॉक्टर प्रयागांना समर्पित केलंय. फुलं गेल्यानंतर सुनीताबाईंनी त्याचं मुद्रण केलं आणि ते शिरीषला समर्पित केलं, याचा मला नक्कीच अभिमान आहे. त्यांचे आजार, एक गंमत सांगतो की आपण आता सध्या लाईफस्टाईल इलनेसेस बद्दल बोल. लाईफस्टाईल इलनेसेस म्हणजे काय? आत्ताच आपलं धकाधकीचं जे आयुष्य आहे, ज्याच्यामध्ये सारखा आपण ताणतणावांना सामोरं जातो आणि त्यामुळे आपल्याला डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्टचे प्रॉब्लेम, स्ट्रोक, असे सगळे सो कॉल्ड लाईफस्टाईल डिसिजेसना सामोरं जावं लागतं. फुलांना यातलं काहीही नव्हतं. वयाच्या 80-85 वयापर्यंत हे का नव्हतं असं जर आपण विचार केला तर कदाचित त्यांची लाईफस्टाईल ही आपण सर्वांनी जी आता आपल्याला जी सामोरी जावं लागते दुर्दैवानी, त्याच्यापासून लांब होती. त्यामुळे ती जी लाईफस्टाईल होती की सर्वत्र आनंद घ्यायचा आणि आनंद घेऊ शकत होते, अगेन हे सुनीताबाईंचं कर्तृत्व आहे. ते लाईफस्टाईल इलनेसेस सुदैवाने त्यांच्यापासून लांब राहील. मित्र, तुमच्या काही लोकांना जो आजार किंवा जो मित्र आत्ता तुमच्या बरोबर राहतोय तो पार्किन्सन्स डिझीज, हा पुलंचा मित्र होता 1990 ते 2002 पर्यंत, 2000 सालापर्यंत. परंतु त्या आजाराने व्याधीत असताना सुद्धा त्यांनी लेखन केलं. ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारायला त्यावेळेला जाऊन आले. त्यांनी वैचारिक मतं मांडली. अनफॉर्च्युनेटली या सगळ्याच्या मागे पार्किन्सन्सचा भाग असलेला डिप्रेशनचा जो भाग असतो त्याचाही त्यांना सामना करावा लागत होता. परंतु तो त्यांनी आनंदाने केला, खूप आनंद. मला वाटतं डॉक्टर जब्बार पटेलांनी त्यांच्यावर केलेली डॉक्युमेंटरी पण त्यांना पार्किन्सोनिझम झाल्यावरच केली आहे. त्याच्यात सुद्धा भाईंनी खूप छान प्रकाराने हे घेतलं, रस घेतला. आणि जरूर बघा ती डॉक्युमेंटरी जर तुम्हाला मिळाली तर, अतिशय सुंदर केली. म्हणजे इतर बद्दल केलेल्या चित्रपट किंवा इतर डॉक्युमेंटरीज पेक्षा सुद्धा वेगळी आणि रिअलिस्टिक असलेली जर बघायचं असेल तर जब्बार पटेल यांनी केलेली डॉक्युमेंटरी फार सुरेख. तर असे हे पुलं, हा एक उत्तर ध्रुव किंवा एक ध्रुव. दुसऱ्या ध्रुवाबद्दल बोलूया आणि मग आम्ही दोघेही त्यांच्या दोघांच्याही अखेरच्या आजाराकडे. विजय तेंडुलकर, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी फक्त प्रयत्न करूया असं म्हणतोय, कारण मला नाही वाटत की कोणालाच ते आतापर्यंत कोणालाही खरे समय. अत्यंत बुद्धिमान असा हा लेखक आमच्या आयुष्यात आला सुदैवानी. कन्व्हेन्शनल एज्युकेशन, जर तुम्ही म्हणालात की PhD होते किंवा अमुक अमुक होतं, आपण अनेक आजूबाजूला आपले PhD बघतो ज्यांना अनफॉर्च्युनेटली कॉमन सेन्स किंवा साध्या गोष्टी सुद्धा किंवा साधी वागणूक सुद्धा समजत नसते
आणि आपल्या एका कुठल्या तरी एझोटेरिक जागी जाऊन बसलेले असतात आणि कोणताही भान, सामाजिक भान तर सोडाच, परंतु इतर कुठल्याही बाबतीतलं भान नसतं. तसं कन्व्हेन्शनल एज्युकेशनच्या दुसऱ्या टोकावर असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शालेय शिक्षण अर्धवट सोडून बाहेर पडलेली व्यक्ती घरच्या परिस्थितीमुळे तरी अत्यंत बुद्धिमान, अत्यंत ऑब्झर्वंट, जगामध्ये काय चाललं आहे त्याचं संपूर्ण सतत भान ठेवून त्याच्यात असलेले ह्युमन नेचरचं ऑब्झर्वेशन्स करणे आणि ते ऍक्युम्युलेट करणे म्हणजे. आणि ह्युमन नेचरचा सुद्धा म्हणजे गोडू हे नाही, अत्यंत पाशवी वृत्ती जी माणसात कुठेतरी दडलेली असते त्याचं ऑब्झर्वेशन. सो भीतीदायक ऑब्झर्वेशन असायचं तेंडुलकरांचं. त्यांचे लेखन बघा, म्हणजे एका बाजूला तुम्ही असामी वाऱ्यावरची वरात बघा आणि दुसऱ्या बाजूला सखाराम बाइंडर बघा किंवा शांतता कोट चालू गिधाड बघा. माय गॉड, म्हणजे किती दोन टोकं आहेत बघा. दोन्ही ह्युमन नेचरची, ह्युमन बिहेवियरची भाग आहेत आणि आवड असलेले दोन लेखक. हा, दोन्ही भाग आहेत. पण असामीमध्ये कशाचं वर्णन आहे किंवा बटाट्याच्या चाळीत कशाचं वर्णन आहे, तर आपल्या चाळीमध्ये असलेल्या आनंद करणाऱ्या व्यक्ती, गमती जमती, असं नाही की त्या चाळीतली दुःख प्रोजेक्ट केली जातात. आणि यांचं काय आहे तर गिधाडामध्ये असलेल्या ह्युमन बिहेवियर मध्ये माणसात असलेली गिधाड दाखवणं किंवा बाइंडरचे पाशवी रूप दाखवणं किंवा शांतता तोड चालू मध्ये बेणारेबाईंच्या व्यक्तिमत्वाचे निरनिराळे पैलू उलगडणं. सो किंवा नाटकं घाशीराम कोतवाल, म्हणजे काय बोलू मी त्याच्याविषयी. तर असं हे टोक होतं की ह्युमन नेचरच ऑब्झर्वेशन, परंतु त्याचं डेपिक्शन करण्यामध्ये एका फॅक्च्युअल वे मध्ये, फक्त फॅक्च्युअल वे मध्ये, त्याच्यात स्वतःची निगेटिव्ह कॉमेंट्री नाही की हे बघा कसे घाण होते, असं नाही, कधी एकही वाक्य नाही. हा असा होता, ही अशी होती, बस. ड्राय फॅक्च्युअल मॅनर ऑफ डिस्क्रायबिंग अ ह्युमन बीइंग, हा त्यांचा गाभा आहे. आणि शिरीष त्यांच्या डिसीज मध्ये पण फरक होता ना दोघांच्या. येऊ ना आपण त्याच्याकडे. अच्छा, बरं. तर असा हा स्वभाव होता की ड्राय फॅक्च्युअल डिस्क्रिप्शन, त्याच्यामध्ये कोणताही अभिनिवेश नाही, कुठेही त्याच्यात व्यक्तिपरीक्षण नाही किंवा असं म्हणणं नाही की अरे हे किती घाण होते बघा ना, हे गिधाड बघा ना. नाही, सॉरी, ही व्यक्ती ही अशी होती, तुम्ही त्यांचं वर्णन तुम्हाला भावेल तसं करा, तुम्ही त्यातनं काय घ्यायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुम्ही तुमच्या बुद्धीने, तुम्ही तुमच्या क्षमतेने घ्या. मी त्याचं वर्णन असं करतोय. कुठलाही प्रसंग ना ते आपल्या समोर ठेवत की हे असं आहे, आता तुम्ही ठरवा ह्याचं काय करायचं. आणि माणसाचा स्वभाव माणसात समोर ठेवणे आणि तो अचूकरित्या, अत्यंत अचूकरित्या ठेवणे, असं हे व्यक्तिमत्व होतं. अनबिलिव्हेबली फॅक्च्युअल, अनबिलिव्हेबली ऑनेस्ट, अनबिलिव्हेबली इंटेलिजंट आणि अनबिलिव्हेबली ट्रान्सपरंट. परंतु बऱ्याच वेळेला आणि आपल्या हृदयावर, मनावर ओरखाडा आणणारे लेखन तेंडुलकरांनी केलं. पण तरीही आपण आदर्शासारखं ते लेखन पण वाचलं. जितकं आपण पुलंचा आनंद घेतला तितकंच आपण तेंडुलकरांच्या लेखनाचाही आनंद घेतला. म्हणजे ही किती गंमत आहे. ऍब्सोल्युटली. आणि दुर्दैवाने त्यांना आयुष्यामध्ये ना सर्व प्रकारचे टक्के टोणपे खायला लागले. पर्सनल लाईफ अतिशय ट्रॅजिक. जसा आनंदयात्री पुलंचा एक ध्रुव आहे ना, की आयुष्यामध्ये सर्व टक्के टोणपे जे खायचे ते सुदैवानी सुनीतीबाईंनी झेलले, तसे विजय तेंडुलकरांना सर्व टक्के टोणपे स्वतःला झेलावे लागले. म्हणजे आर्थिक परिस्थिती, समाजामध्ये होणारी टीका, समाजामध्ये प्रत्येक पुस्तकाच्या वेळेला होणारा दंगा धोपा सगळं.
फॅमिलीमधले होणारे प्रॉब्लेम, मुलींच्या बाबतीतले प्रॉब्लेम, बायकोच्या आजाराची शब्द अतिशय चपखल आहे तेंडुलकरांसाठी. हे त्यांचा दंगा धोपा सगळं. फॅमिलीमधले होणारे प्रॉब्लेम, मुलींच्या बाबतीतले प्रॉब्लेम, बायकोच्या आजाराची त्रास, हे सर्व झेलत तटस्थपणे क्रिएटिव्ह रायटिंग करत राहणे ही हा शब्द अतिशय चपखल आहे तेंडुलकरांसाठी. हे त्यांचा ध्रुव होता दुसऱ्या टोकाचा. आणि त्यामुळेच मगाशी मी म्हटलं तसं लाईफस्टाईल इलनेसेस जे होते ना ते तेंडुलकरांच्या जवळ आले. त्याच्यामध्ये डायबिटीस होता, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर होतं. दुर्दैवाने आपल्याला ना हे लाईफस्टाईल इलनेसेस टाळा, आनंदी जगा वगैरे या स्लोगन्स ठीक आहेत हो, परंतु वस्तुस्थिती अशी असते की हे जगणं अशक्य असतं किंवा अवघड जातं. कोणालाच त्या जवळ कराव्याशा वाटत नाही, कोणालाच नको. परंतु ते दुर्दैवाने त्या येतात, चिकटतात आपल्याला, तसे ते त्यांना चिकटले होते. आणि मगाशी मी म्हटलं तसं की आजारातला ध्रुव आता बघा, पुलंना पार्किन्सन्स डिझीज होता, ज्याच्यामध्ये मसल्स पूर्णपणे रिजिड होता. तेंडुलकरांना काय आजार होता? शेवटी जडलेला मायस्थेनिया ग्रेव्हिस. मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये काय होतं? आपल्या मसल्स मधली ताकद कमी होते आणि त्या फ्लॅसिड होतात, त्यातला टोन जातो, त्या लुळ्या व्हायला लागतात हळूहळू, आणि त्यातली क्षमता हळूहळू कमी होते आणि त्यामुळे त्या स्नायूंचं कार्यक्षमता हळूहळू कमी होते. म्हणजे हे जे ध्रुव आहेत ना की रिजिडिटी वर्सेस फ्लॅक्सिडिटी किंवा टोन कमी होणे, ही ह्याच्याही बाबतीत ह्या दोन आजारांचा दोन ध्रुव होते. आणि ह्या दोघांनीही त्याला केलेली बॅटल्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम होती, परंतु दोघांनी ती अत्यंत आनंदाने, अत्यंत सोशिकतेने आणि त्याचबरोबर त्याच्यात क्रिएटिव्हिटी निर्माण करून प्रॉडक्टिव्हिटी असलेली अशी दोन्ही आजारांमध्ये जगले. दोन्ही आजारांची ट्रीटमेंट अनफॉर्च्युनेटली क्युरेटिव्ह नसते. आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही दोन्ही आजारांमध्ये सपोर्टिव्ह मेडिकेशन देतो की ज्यांनी तुमचे सिम्पटम्स कमी होऊ शकतात, परंतु सिम्पटमचा कंट्रोल हा आजाराचं क्युअर नव्हे, हे त्यांना पूर्ण माहिती होतं. अशा आजारांना बॅटल करत, मायस्थेनियाला बॅटल करत ते जगले होते. तर असे हे दोन ध्रुव, पर्सनॅलिटीज मधले दोन ध्रुव, काही बाबतीत सिमिलॅरिटीज की दोघंही तुमचं माझं भलं करू इच्छिणारे, तुम्हा मला वस्तुस्थिती दाखवून जाग करू इच्छिणारे, त्याचबरोबर मार्ग भिन्न, आणि दोघांनाही असलेल्या आजारांची दोन टोकं बघा. परत आरतीने जो विषयाचं टायटल जे निवडलंय दोन ध्रुव, त्याची चपखलता बघा. ते मायस्थेनिया ग्रेव्हिस आणि पार्किन्सन्स डिझीज, लाईफस्टाईल इलनेसेस वर्सेस नो लाईफस्टाईल इलनेसेस, स्वभावांमधला एक ध्रुव आणि दुसरा ध्रुव, पण दोघांना एकमेकांविषयी अत्यंत आदर, पूर्ण असो. आमची त्यांच्याशी जी जवळीक होती त्यातले दोन महत्वाचे कालखंड म्हणजे त्या दोघांचे अखेरचे आजार. दुर्दैवाने त्या दोघांची अखेर आमच्याच प्रयाग हॉस्पिटलमध्ये झाली. ते दोन्ही कालखंड ह्यांचे ध्रुव पण मी आता तुम्हाला दाखवतो. त्याही बाबतीतले ध्रुव. पुलंची अखेर ती आधी घेतोय याचं एकमेव कारण ती आधी अखेर झाली त्यांची 2000 साली झालेली अखेर होती. त्यांची अखेरचा काळ 12 जून 2000. त्यांच्या अखेरचा काळ हा छोटा होता, 4-5 दिवसांचा काळ. त्याच्या आधी ऍडमिशन्स 2-4 वेळा झाली. हा, म्हणजे त्या बाकीच्या अखेरच्या आजाराबद्दल आपण जर बोललो तर ती अखेरच्या आजाराची ऍडमिशन जी होती
4-5 5 दिवसाची. मला वाटतं 4च, 9, 10, 11, 12. हा असेल, मला 8 का 9 ते नाही आठवत. परंतु त्या काळामध्ये जी त्यांची अखेर झाली ती ह्या एका आनंद यात्रेची एक शोभायात्रा होती खरोखरी. ती एक वारी होती आमच्यासाठी. त्या वारीला तुमच्या माझ्यासारखे लाखो वारकरी त्या वारीत सहभागी झाले होते. आपल्या एका दैवताच्या मागे सर्व भान हरपून केवळ हरिनामाचा जप करत लोक ताटकळत हॉस्पिटल समोर उभे होते रात्रंदिवस. आणि त्यामध्ये अत्यंत गंभीरपणे, अत्यंत फर्मली उभी राहणारी सुनीताबाईंची व्यक्तिमत्व. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा फोन येतो आणि ते सांगतात की सुनीताबाई विमान पाठवतो. त्यावेळेस विलासराव देशमुख असतील, पण मला आता आठवत नाही. आणि तो मला असं वाटतं आपण उल्लेख टाळूया. मुख्यमंत्र्यांचा फोन येतो की सुनीताबाई विमान पाठवतो, विमानाने पुलांना मुंबईला घेऊन या, तिथे आपण स्टॅबिलाइज करू आणि एअर इंडियाच्या विमानाने आपण तुम्हाला हवे असलेल्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने हलवू, कुठेही नेऊ जगा, आणि तिथे आपण त्यांची ट्रीटमेंट करू. त्या बाईंचं उत्तर असं असतं त्याला की धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, माझा शिरीषवर पूर्ण विश्वास आहे, त्यांचं घर पुण्याला आहे, मला कळतंय की त्यांची अखेर आहे, परंतु मला असं वाटतं की आम्ही आहोत तिथे समाधानी आहोत आणि शिरीष जे काय करेल ते मला मान्य आहे. आणि एवढा गाढा विश्वास, आणि आम्ही इथे आनंदात आहोत. तुमच्या ऑफर बद्दल धन्यवाद, मी इथे समाधानी आहे. तो समाधानाचा भाग, समाधानाचा भाग, हेच वाक्य होतं सुनीताबाईंचं की मी इथे समाधानी आहे. समाधानाचा भाग बघा, एक कमाल आहे त्यांची. म्हणजे आर्थिक दृष्ट्या कधी हाव नव्हतीच. जे काय मिळवलं ते त्यांनी समाजालाच दिलं कायम. परंतु कुठल्याच बाबतीत, आपल्या ट्रीटमेंटच्या बाबतीत किंवा आपल्याला मिळणाऱ्या मान मराठाबाच्या बाबतीत किंवा आपल्या आर्थिक प्रगतीच्या बाबतीत कुठलाही लाभ, लोभ कधीही न ठेवलेलं द्वय होतं ते. आणि त्यामुळेच त्यांनी काय सांगितलं की नाही, इथे जी ट्रीटमेंट आहे त्याच्याबद्दल मी समाधानी. लाखो डॉक्टर्सचे फोन येत होते, लाखो व्यक्तींचे ईमेल्स येत होते. साहित्य क्षेत्रातली तर अगणित सर्व भेटायला येत होती. माणसं जी यायची ते त्याला तर गणतीच नव्हती. डॉक्टर्स जे अमेरिकेमधले किंवा परदेशात स्थायिक झालेले जे भारतीय आहेत त्यांच्या अनेक स्पेशालिस्टचे फोन यायचे. आणि सर्वांना जेव्हा ट्रीटमेंट समजून सांगितली जायची त्यावेळेला सर्वजण समाधानी व्हायचे. आणि तेच समाधान मूळ सुनीताबाईंमध्ये होतं. दुर्दैवाने पुलं त्या काळामध्ये व्हेंटिलेटरवर होते. त्या काळामध्ये त्यांना सिडेशन द्यावं लागत होतं. त्यामुळे त्यांच्याशी आमचं कम्युनिकेशन खूप कमी होतं. समजत नव्हतंच फार पुलांना शेवटच्या. म्हणजे पार्किन्सन्समुळे नव्हे, परंतु शेवटचा जो आजार झाला होता त्यामुळे त्यांना विशेष समजत नव्हतं आणि सिडेशन देऊन व्हेंटिलेटरवर घेतलेलं होतं. त्यामुळे त्यांच्याशी अखेरचं काही कम्युनिकेशन होऊ शकलं नाही. आणि मी पुढे जाऊन तेंडुलकरांच्या अखेरीबद्दलच्या कम्युनिकेशन बद्दल बोलणार आहे. त्याच्यातला हा ध्रुव बघा की दुर्दैवानी भाईंशी त्यांच्या आजाराच्या अखेरीबद्दल शून्य कम्युनिकेशन. ते आनंद यात्रेलाच गेलेले होते, कधीच गेलेले होते. आणि त्या काळात असलेले अनुभव यांनी आमचं आयुष्य कम्प्लिटली बदलून टाकलं. खरोखरी म्हणजे आमच्या दृष्टीने ते असे परिकथेतले दिवस होते. खरोखरी तुम्हाला गंमत म्हणून 2 भावनिक अनुभव सांगतो. गंमत, वसंतराव गोवारीकर त्यावेळेला पुणे विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते. ते त्यांना भेटायला येऊ इच्छित होते. ही माझी खाजगी भेट असल्यामुळे मी
पुणे विद्यापीठाची गाडी वापरणार नाही असं सांगणारे व्हाईस चान्सलर. असं प्रिन्सिपल वापरू शकणारे व्हाईस चान्सलर. त्यामुळे त्यांनी व्हाईस चान्सलर्स लॉज पासून चालत पुणे विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटीच्या गेटवर आले. एक रिक्षा बोलवली, रिक्षात बसले. रिक्षावाला म्हणला कुठे जायचंय? ते म्हणले डेक्कनवर जायचं. डेक्कनवर जायचं आहे म्हटल्यानंतर रिक्षावाला म्हणला कुठे जायचं डेक्कनवर? तर ते म्हणले प्रयाग हॉस्पिटल. ते म्हणले पुलंना बघायला का? रिक्षावाला म्हणाला. चपापले गोवारीकर. म्हणले तुला काय माहिती रे? ते म्हणले की दुनिया तिथंच जाते आत्ता. रिक्षावाला म्हणाला. ते म्हणले की किती शिकलास तू? म्हणला 7वी शिकलो. मग तुला काय वाचलंयस का काय तुला? म्हणले मी कसं वाचीन साहेब, पण त्यांचे काय काय विनोद ऐकतो, हसतो, त्यांचे टीव्हीवरचे कार्यक्रम बघतो, त्यामुळे हसू येतं. आणि सगळे लोक सांगतात ना, समधी लोक सांगतात ना की कसे मोठा माणूस येते, त्यामुळे मला माहितीये की फार मोठा आम्हाला खूप लोकांना आनंद केला. कशी आहे त्यांची तब्येत? मग वसंतराव गोवारीकरांनी त्यांना त्यांच्याबद्दल सांगितलं, बाईंबद्दल, त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितलं. आणि एक वाक्य असं बोलले की वय झालं रे आता, माहिती नाही, मला असं वाटतं नाही. आणि वय झालं माहिती नाही आणि आता ते अशा स्थितीत आहेत तर ते गेलेलेच बरे. ते गेलेलेच बरे असं म्हणाले गोवारीकर. असं म्हणल्यावर रिक्षावाला म्हणला असं कसं म्हणता साहेब? आपल्या घरी खाटेवर आपली म्हातारी आजी पडलेली असते, लुळी पांगळी, पण तिच्यामुळे आपल्या घराला वैभव असतं. तर तसे असू देत की. म्हणजे कल्चरचा भाग बघा. तिचं असणं आणि तिचं जाणं यात लय फरक आहे. हा. आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीने काय असायला पाहिजे आणि काय नसायला पाहिजे अशी त्याची भावना, सामान्य माणसाची पुलंकडे बघण्याची भावना. खरोखरी गोवारीकर म्हणाले की असं बोलत बोलत गप्पा मारत मारत पोचलो डेक्कनला. हॉस्पिटलला आल्यावर मी उतरलो. उतरल्यावर मी त्याला विचारलं किती झाले? त्याने मीटर पटकन टाकून दिलं. मी पाकिटाला हात घातला. सांग मला. पाकिटाला हात घातला आणि गोवारीकरांनी त्याला विचारलं किती झाले पैसे? तर रिक्षावाला म्हणला की राहू द्या साहेब, माझी एवढीच श्रद्धांजली. किती कमालीची गोष्ट आहे. करू त्यांच्याकडे नाही, तिथं काय बोलणं ऐकू येत नाहीये. मित्र हो, हा नाही मित्र हो, येत आहे ऐकू? हो हो येत आहे. लगेच दुसरा व्हिडिओ प्ले होणार आहे. लगेच दुसरा व्हिडिओ प्ले होणार आहे. कृपया आपण ऐकत राहा. कृपया आपण सगळेजण ऐकत राहा. लगेच दुसरा व्हिडिओ प्ले होणार आहे. हा एक प्रसंग झाला गोवारीकरांचा. हा गोवारीकरांचा. दुसरा प्रसंग, सुनीताबाईंची इच्छा अशी होती की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी डेड बॉडी होती ती हॉस्पिटलमध्येच रात्रभर राहावी आणि मग सकाळी पहाटे 5च्या सुमाराला घरी आणावी आणि 6 ते 10 घरी लोकांना दर्शनासाठी ठेवावी अशी त्यांची इच्छा होती. आणि त्यांच्या इच्छेला मान देऊन ती बॉडी आम्ही रात्रभर हॉस्पिटलमध्ये ठेवली होती. एम्बाम केलं होतं सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन आणि प्रिझर्वेटिव्ह सगळे वगैरे वापरून अशी व्यवस्थित बॉडी ठेवलेली होती. त्यांनी एक अट घातली होती की हे सगळं चालू असताना कुठल्याही व्यक्तीला त्यांचं दर्शन इथे घेऊन द्यायला आणि त्याचं कारण सांगतो, हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दर्शनासाठी गर्दी नाही करायची. म्हणजे तोही एक उदात्तच विचार. असं नाही की स्वतःच्या मनावर दगड ठेवून हॉस्पिटलला पण त्यांना माहिती होतं की लाखो लोक येणार आहे, परंतु हॉस्पिटलमध्ये इतर ऍडमिटेड पेशंट्सना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी
सांगितलं होतं की कोणी घातली. त्याप्रमाणे गेट बंद होतं. गेटच्या बाहेर साधारण एक 20-25 हजाराचा जमाव रात्रभर ताटकळत होता. अक्षरशः. आणि पोलीस इन्स्पेक्टर पासून सगळे असिस्टंट स्वतःहून हे सगळं मॅनेज करत होते. त्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या VIP लोकांची मॅनेजमेंट. शिरीष कारण कायम पत्रकारांशी मेडिकल फॅक्ट्स बोलण्यामध्ये होता आणि बाकीच्या सगळ्या VIP लोकांशी बोलायला डॉक्टर जब्बार पटेल रात्रभर रात्रंदिवस हॉस्पिटलमध्ये थांबले होते. तर त्यावेळेला मला रात्री 12-12:30चा सुमार होता. आमचा झोपायचा काही प्रश्नच नव्हता त्या 4-5 दिवस. तर एक आमचा वॉचमन आला आणि म्हणला की सर एक नवरा बायको आलेत आणि ते ऐकत नाहीयेत, हात सोडायचं नाही म्हटलं, ते तुम्हाला भेटायचं म्हणतात. म्हणून मी म्हटलं पाठवा आतमध्ये बघू तर काय बोलतात. मी त्यांना विचारलं काय, तर ते म्हणले औरंगाबादहून आलोय, मी 32 वर्षाचा आहे, ही 28 वर्षाची, आम्हाला 3 वर्षाची एक मुलगी आहे. दुपारी 1:30 वाजता फुलं गेल्याचं आम्हाला दुपारनंतर कळलं. मी LIC मध्ये कामाला आहे, ही बँकेत कामाला आहे. संध्याकाळी आम्ही औरंगाबादहून संध्याकाळच्या STने निघालो 8 वाजता. मुलीला शेजारच्यांकडे झोपवलं. ती आमच्याशिवाय राहत नाही, घरी कोणी नाहीये तिसरं, ती आमच्याशिवाय राहत नाही. झोपल्यावर तिला शेजारच्यांकडे ठेवून पुढची ST घेऊन आम्ही पुण्याला आलोय. आणि आता फुलं हे आमचं दैवत आहे. आणि अंत्यदर्शन घेऊन परत पुढची ST घेऊन ती उठायच्या आत औरंगाबादला जायचं. तर कृपा करून आम्हाला फुलांपर्यंत न्या. काय बोलू मी. हा त्यांचा सामान्य माणसावर असलेला इन्फ्लुएन्स होता, पगडा होता. आणि याच्यामध्ये सामान्य माणसांची वागणूक कशी होती की ठीक आहे, जो नियम आहे तो नियम मान्य करून, विनंती करून, वस्तुस्थिती समजावून सांगून, म्हणजे एका पेननी या माणसांनी करोडो लोकांवर राज्य केलं. परंतु ते राज्य करणारे व्यक्ती, ज्या व्यक्तींवर त्यांनी राज्य केलं, ती माणसं त्या डिसिप्लिननी एका बांधलेली होती की कोणीही तो नियम मोडू इच्छित नव्हतं, पण परिस्थिती समजावून सांगू विनंती करत होतं. वागणुकीतला हा बदल, करोडो माणसांच्या वागणुकीतला बदल एका व्यक्तीने आपल्या पेननी घडवलंय. हे खरोखरी त्यावेळेस जमलेली गर्दी ही मॅनेज करायला पोलिसांची सुद्धा गरज नव्हती. इतकी ती गर्दी शांतपणे स्वतःहून दुःखाश्रू तिथे 4 ढाळून आपापल्या घरी जात होते. म्हणजे ही कमाल आहे, ही केवळ पुलंची कमाल. आणि अँब्युलन्सला सांगितलं होतं की पुलंची बॉडी न्यायला पहाटे 5 वाजता ये, कारण 5 वाजता न्यायचंय. तर त्या दोघांचं काय झालं पुढे सांगितलं नाही. हा, अर्थातच त्यांना तू स्वतः बाहेर गेलास आणि मुलांना आत आणलं आणि त्यांना दर्शन दिलं. ते वेड्यासारखे शिरीषच्या पायावर डोकं ठेवून रडले आणि त्यांचे रात्री परत गेले असतील. तर असे हे फुलं, अशी ही त्यांची अखेर. आणि अँब्युलन्स, तर सॉरी, मी अँब्युलन्स ड्रायव्हरचं सांगत होतो. 5 वाजता बोलवलेली अँब्युलन्स 4 वाजता हॉस्पिटलला हजर झाली पहाटे. तुम्ही मला सांगा की कुठल्याही आपल्या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना झालेली आहे का की अँब्युलन्सला 5 वाजता बोलवलेली असताना ती 4 वाजता हजर झाली आहे? अवघड आहे. कॉमन माणसाच्या वागणुकीतला बदल, आणि तो स्वतःहून घडलेला, कोणीही न सांगता. ऍब्सोल्युटली ही गंमत आहे. असे हे फुलं, अशी ही त्यांची अखेर. जेव्हा मी त्यांची बॉडी घेऊन त्यांच्या घरी गेलो आणि त्याच्यानंतर एक लेख लिहिला होता मी सकाळमध्ये,
विजय कुवळेकरांनी तो छापला होता आणि नंतर तो अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाला होता. त्याच्यामध्ये मी असं एक वाक्य लिहिलं होतं की त्यांच्या दिवाणखान्यामध्ये 2 सुंदर, एक रवींद्रनाथ टागोरांचं पेंटिंग होतं आणि एक चार्ली चॅपलिनचा फोटो. दोन्ही पुलंची दैवत. मी असं लिहिलं होतं की मी जेव्हा घरी जायला निघालो तेव्हा मला असा भास झाला की आज चार्ली चॅपलिनचे मिश्किल डोळे आणि रवींद्रनाथांचे तेजपुंज डोळे हे पाण्याने भरलेले आहे. आणि खरोखर तसा भास होण्यासारखी परिस्थिती होती त्या दिवशी. अशी ही पुलंची अखेर. तर तेंडुलकरांच्या दुसऱ्या ध्रुवाच्या अखेरीकडे जाऊया. तो एक वेगळाच काळ होता. 4-6 महिन्यांचा प्रोलॉंग काळ होता. तेंडुलकरांच्या मायास्थेनियांनी जेव्हा उचल खाल्ली आणि त्यांचे मसल्स बरेच वीक व्हायला लागले आणि त्यांचे श्वसनाचे मसल्स वीक झाले, त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रावर ठेवावं लागलं होतं. आणि त्या काळात ते 3-3.5 महिने हॉस्पिटलमध्ये होते. त्याच्या आधी ते तुझ्या ओपडीत यायचं. हा, ते तो जाऊ देत. आता आपण अखेरीबद्दल बोलूया कारण वेळ कमी आहे. ओके. तर तो तांब्यांची कविता. त्याच्या अखेरीच्या आधी एक साधारण 6 महिने एक दिवस ओपीडी मध्ये कन्सल्टिंगला आलेले असताना म्हणले की शिरीष बस जरा, गडबड नाही आहे ना. तर अर्थातच तेंडुलकर आले म्हटल्यावर गडबडीचा काही प्रश्नच नव्हता. तो आमच्या दृष्टीने तो दिवस सोन्याचा. साधू संत येती करा तोची दिवाळी दसरा. तर आम्ही म्हटलं की अर्थातच बोला काय. मी तुला आज एक गाणं म्हणून दाखवणार असं म्हणून त्यांनी 12 तांब्यांची कविता गायली होती तेंडुलकरांनी. मधुमागसी माझ्या सख्यापरी मधुघटची रिकामी असं ती. ढळला रे ढळला दिन सखया संध्या छाया विवविते हृदया असं ते गायले. नाव कासया लागले नेत्र रे पहिले. तर त्यावेळेला ते ठीक होते. मी म्हंटल असं का म्हणताय. मी ठीक आहात. नाही, मी आपली सहज कविता म्हणून गायवून दाखवली तुला असं म्हणले. मी बस तिथंच विषय संपला. त्यानंतर 4 महिन्यात ते रेस्पिरेटरी फेल्युअर त्यांच्या मायस्थेनियाच्या तुझ्या मनात ताल चुकली होती. परंतु त्याचा सिग्निफिकन्स नंतर कळला की 4 महिन्यांनी जेव्हा त्यांना त्यांच्या मायस्थेनियांनी उचल खाल्ली आणि त्यांच्या श्वसनाचे स्नायू कमकुवत होऊन त्यांना आणलं आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं होतं. ट्रॅकिओस्टॉमी केली होती. 3 महिने व्हेंटिलेटरवर होते. त्या काळामध्ये त्यांचे जे मूड स्विंग्स होते, त्यांचं जे वर्तणूक होते ना, तो काळ जो होता तो अनबिलिव्हेबल काळ होता. म्हणजे अगेन पुलंच्या अखेरीच्या कम्प्लिटली दुसरं टोक की खूप प्रोलॉंग, खूप स्ट्रगलचा, पण संपूर्ण बुद्धीला कळत असले ते पूर्णपणे कॉन्शियस होते. त्यामुळे ते त्यांना बोलता येत नव्हतं कारण ट्रॅकिओस्टॉमी ट्यूब होती. म्हणून ते लिखाण करून आमच्याशी कम्युनिकेट करायचे आणि ते लिखाण पूर्णपणे इन्क्विजिटिव्ह होतं, सायंटिफिक होतं, अनेक अनुभव घेणारं होतं आणि अत्यंत प्रॉडक्टिव्ह होतं. आणि ते जे लिखाण आहे ना ते प्रसिद्ध नाही झालेलं दुर्दैवानी, परंतु ते जर तुम्ही वाचलं तर त्यांच्या मूळच्या छटा काय होत्या याची सुंदर कल्पना त्याच्यातनं येतात. त्याच्या मागेही अगेन डिप्रेशनचा भाग होता जो पार्किन्सन्समुळे पुलंच्या आजाराचा भाग होता. तशाच प्रकारचं डिप्रेशन तेंडुलकरांना मायस्थेनियामध्ये आलेलं होतं. परंतु ते जिद्दीने यातनं बाहेर येणार आहोत यांनी ते लढत होते. 3-3.5 महिने लढले ते. अनुभव घेत होते. इतर पेशंट्स कडे चौकसपणे आयसीयू मध्ये बघत होते. आणि सतत येणारी मुलं म्हणजे सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष अशी सगळी तरुण त्यांच्या बरोबर काम करणारी लिखाण क्षेत्रातली अगदी अमोल पालेकरांपासून नट असे सगळे त्यांच्या भोवती येत होते. आणि हा काळ ते
ते समृद्धपणे लिहित होते. त्यांनी कॉम्प्युटरवर त्या काळामध्ये प्रतिमा बेदींवर एक लेख लिहिला. आयसीयू मध्ये ICU व्हेंटिलेटरवर असताना कॉम्प्युटरवर टाईप करून. म्हणजे आपण लिहिलेलं हस्तलिखित कुठे आहे याची बेफिकिरी असणारे पुलं आणि आयुष्याच्या अखेरीला व्हेंटिलेटरवर असताना कॉम्प्युटर घेऊन सेम वयोगटात असलेले तेंडुलकर, दुसरा ध्रुव. केवढा फरक. आणि कधी कधी त्यांचे फोटोग्राफीत तेंडुलकर खूप माहिर होते. आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर त्यांच्या एका मित्राने एक दिवस त्यांना असाच नवीन, मला वाटतं कॅनन किंवा असं कुठल्या तरी कॅमेराचं मॉडेल आणून दिलं होतं आणि दिवसभर तेंडुलकर कृत्रिम श्वसन यंत्रावर असताना त्या कॅमेराची माहिती करून घेऊन त्याच्याशी खेळत होते. म्हणजे केवढा हा पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. कमालीचा. त्यानंतर ते बरे झाल्यानंतर जेव्हा ते घरी गेले होते, पुण्यामध्येच त्यांची व्यवस्था केली गेली होती, तर त्यावेळेला मी त्यांना भेटायला जेव्हा जायचो त्यावेळेला त्यांनी माझ्याशी आयुष्याच्या अखेरीच्या टप्प्यावरचे निर्णय, एंड ऑफ लाईफ डिसिजन्स याविषयी चर्चा केली. की समजा मी ठरवलं की माझी ट्रीटमेंट काय करायची आणि काय करायची नाही, तर या डिसिजनच्या बद्दलची जी आज आपल्या देशात काय स्थिती आहे किंवा म्हणजे याची लिगल स्टेटस, सोशल स्टेटस, हे आयसीयू मध्ये काय चालतं, असं करू शकतोस का तू, अशा विषयाचे जे प्रचंड कंगोरे आहेत. तो एक रुबिकचा क्यूब आहे आणि त्यातली एक बाजू सेट करायला गेलं की दुसरी बिघडते आणि फार कमी लोक आहेत की ज्यांना सगळ्या आस्पेक्ट्स त्याचे नीट करता येतात. तसा खूप आयुष्याच्या अखेरीच्या निर्णयांबद्दलचा त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेला मला वाटतं तू बर्लिनला गेला होतास त्याच वेळेला एका कॉन्फरन्सला गेलो होतो मी आणि त्याच्यामध्ये आयुष्याच्या अखेरीच्या निर्णय याच्याबद्दल चर्चा झाली होती आणि त्या आयसीयू मध्ये घेण्यात येणार आहे आणि त्यावेळेला भारताचा प्रतिनिधी म्हणून मला बोलवलं होतं. तर मी जाऊन आलोयचं त्यांना माहिती होतं म्हणून त्यांनी त्याविषयी संपूर्ण माहिती करून घेतली. शांत बसले, काहीही बोलले नाही. आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर, मुंबईला गेल्यानंतर त्यांनी मला निरनिराळे मेल्स केले. पहिलं जे ईमेल होतं त्याच्यात त्यांनी असं लिहिलं की माय डिअरेस्ट शिरीष, की तू कसा आहेस, पत्नी कशी आहे तुझी, मजा करताय ना, काम कसं चालू आहे, आरती कशी आहे वगैरे, असं सगळं लिहिलं आणि खाली विजय अशी सही केली. त्यानंतर दुसरं मेल लिहिलं, त्याच्यामध्ये काही दिवस काही एक महिन्यानी दुसरं मेल लिहिलं, त्याच्यामध्ये परत अशीच चौकशी केली पण खाली ते असं लिहिलं, तेंडुलकरांचं ते त्यांची फेवरेट स्वाक्षरी होती. त्यानंतर मार्चच्या सुमाराला त्यांनी एक मेल दिला. त्या मेलमध्ये असं लिहिलं की माय डिअरेस्ट डॉक्टर, मायना बघा, शिरीष पासून बदलून माय डिअरेस्ट डॉक्टर. म्हणजे मला असं वाटतं की हे एखाद्या गोष्टीपासून अलिप्तता प्रतीक आहे. अलिप्त व्हायला लागण्याचा प्रोसेस होता. म्हणजे ते स्वतःला अलिप्त करू बघत होते. आणि ते मेल मी वाचून दाखवतो. माय डिअरेस्ट डॉक्टर, सो फार आय हॅव ओबेड यू, नाव इट इज माय टर्न. ट्राय टू अंडरस्टँड मी दिस टाइम. इट इज अ डिसिजन नॉट टेकन इन हेस्ट. इट इज वेल थॉट. I cannot proceed beyond this. My capacity has run out. My thought may be wrong, but it is genuine. Please, for God's sake, spare me. Please give me a peaceful death. And soon, love, Vijay. त्या ईमेलचं गांभीर्य ऐका. सर्व सायंटिफिक चर्चेचा गाभा समजून घेऊन त्या निर्णयापर्यंत येण्याची प्रक्रिया संपूर्णपणे स्वतःच्या मनामध्ये स्वतः करून आणणं,
आणि अत्यंत स्वच्छ आणि ही त्यात डाऊट नाही. कम्प्लीट ती मला एक्सप्रेस करताना कुठल्याही पद्धतीने भावना नाही. वश न होता ऑब्जेक्टिव्हली, सिन्सिअरली, स्ट्रॉंगली, आणि ऍज अ थर्ड पर्सन तटस्थपणे लिहून माय डिअरेस्ट डॉक्टर असा महिना आणि लव विजय, म्हणजे बाबा टू विजय, रिलेशनशिप म्हणजे मधला फरक बघा. अशा चेंजिंग माइंडसेट्सच्या चेंजिंग फेजेस ऑफ माइंडसेट असा त्यांचा मेल आला. त्यावेळी ते मुंबईला होते. माझ्या लक्षात आलं की त्यांनी स्वतःच्या जीवनाच्या अखेरीबद्दल एक निर्णय घेतलेला आहे, चॉईस घेतलेला आहे. तो इलेक्टिव्ह चॉईस आहे, तो वेल थॉट आउट चॉईस आहे, तो डिप्रेशनचा मधला नाहीये. आणि अशा चॉईसला रिस्पेक्ट करणं हे माझं काम आहे. काही दिवसांनंतर लवकरच त्यांना परत रेस्पिरेटरी फेल्युअरचा भाग चालू झाला म्हणून त्यांना परत आयसीयूत आणलं. त्यावेळेला माझ्या मनामागे कायम राहिलेली, जसं आता तुमच्या मागे पार्किन्सन मित्रमंडळाचा फलक आहे ना, तसा माझ्या मनामागे असलेला कायमचा फलक असा होता की त्यांची ईमेल आलेली आहे, त्यांना हे सर्व ट्रीटमेंट नको आहे. सो आत्ता जरी आपले कायद्यानी आपल्याला मर्यादा असल्या किंवा त्याची जी काही लिमिटेशन्स असतील, तरी त्याच्या मागची भावना समजून घेऊन त्या भावनेला मान देणं हे माझं काम आहे. म्हणून ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, जवळपासचे लोक या सर्वांच्याशी चर्चा करून ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आम्ही एंड ऑफ लाईफचं डिसिजन घेऊन त्यांच्या ट्रीटमेंट पासून त्यांना विथहोल्ड केलं. काही ट्रीटमेंट जी चालू होती ती थांबवून त्यांना सन्मानाने मृत्यूच्या कडे जाऊ देण्यामध्ये मदत केली. ही अखेर बघा आणि पुलंची अखेर बघा. आणि तेंडुलकर जेव्हा गेले तेव्हा कुठलाही कोणीही भाषण नाही, रडणं नाही, काही नाही. आम्ही त्यांना हॉस्पिटलतर्फे एक सुंदर गुलाबाचा हार घातला आणि त्यांना वैकुंठात नेलं. इथे कुणाचीही भाषणं झाली नाहीत, काहीही नाही, जी त्यांची इच्छा होती. आणि त्यांना आम्ही विद्युतदाहिनीच्या हवाली केलं. असे अत्यंत तटस्थपणे तेंडुलकर, अत्यंत तटस्थ. ही अखेर बघा आणि ती अखेर बघा. म्हणजे तुम्हाला परत आरतीने जे शीर्षक निवडलंय, हे दोन ध्रुव, याच्यातली अढळता, याच्यातला फरक, याच्यातलं हे समजून. आणि तेंडुलकर आपलं पुलंच्या ह्याला अंत्यविधीला सुद्धा आपण दोघं गेलो होतो वैकुंठामध्ये. तिथे परत हजारोनी लोक जमले होते, रडत होते आणि अत्यंत शोकाकुल अवस्थेत पुलंना सगळ्यांनी निरोप दिला आणि अत्यंत एकाकी अवस्थेत तेंडुलकर गेले. आणि हे जे आजार होते ना, आजारी होते त्यावेळेला जे लिखाण करायचं ना तेंडुलकर, म्हणजे पहिल्या जेव्हा ते बरे होऊन गेले त्यावेळेला त्यांनी जे लिखाण केलं, तेव्हा त्या लिखाणात त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं की आपण आयुष्याला एकीकडे पिटाळलं तर ते दुसरीकडेच पळतं, बहुधा आपल्याच मागे पळत असत. मला असं वाटतं की तेंडुलकरांचं आयुष्य सतत त्यांच्या मागे पळत होतं. कारण तेंडुलकर हे आयुष्याच्या पुढे होते, कायम पुढचं दिसणारे, पुढचं बघणारे होते. आणि हे आयुष्याच्याच बाबतीत नाही तर त्यांनी मृत्यूच्याही बाबतीत केलं. ते मृत्यूच्याही पुढे गेले. त्यांनी त्यांच्या मृत्यूला त्यांच्या मागे यायला लावलं, त्यांच्या मनासारखं होऊ दिलं, द्यायला लावलं. फार हिंमत लागते याला. आणि हे सगळं ते का करू शकले असं मी जेव्हा आमच्या मित्रशी बोलत होतो तेव्हा त्यातला एक मित्र अगदी चपखलपणे म्हणून गेला की सर, सोपं आहे हो ते समजायला. तेंडुलकरांना शेवट लिहिता यायचा, तसा त्यांनी स्वतःचा शेवट स्वतः लिहिला. त्यांच्या लेखनाकडे जर तुम्ही परत दृष्टी घेतलीत तर त्याच्या प्रत्येक लेखनात एक शेवटची कॅच लाईन असते
तशी त्यांच्या आयुष्याची ती अखेरीला सुद्धा ते त्यांच्या मृत्यूला त्यांच्या मागे यायला लावलं त्यांनी. आणि त्यांनी स्वतः ती कॅचलाईन स्वतः लिहिली की माझा शेवट मी लिहितोय, मी माझ्या मृत्यूच्याही पुढे असणार. तर असे हे तेंडुलकर, तर असे हे पु ल, ही दोन टोकं. जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आम्हाला तुम्ही हा प्लॅटफॉर्म आज दिलात त्याच्याबद्दल तुमचे जितके आभार मानावे तितके थोडेच आहेत. आमचा हा सन्मान आहे की आम्ही तुमच्या बरोबर आमच्या ह्या भावना व्यक्त करू शकलो. आम्ही कितीही तास हे बोलत राहू शकतो, परंतु वेळेच्या मर्यादा आम्हाला पूर्ण माहिती आहेत. पुन्हा एकदा मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यांचे मनपूर्वक आभार. तुमचं कार्य असंच चालू राहू देत, त्याच्यामध्ये आमचा जो काय सहभाग असू शकेल, छोटासा खारीचा वाटा आम्हाला तो जरूर सांगा. आम्हाला परत परत यायला आवडेल आणि तुमचं कार्य असंच आनंदाने चालू ठेवा. आणि तुम्ही सर्व मित्रमंडळाचे सदस्य असेच आनंदाने सेफली आत्ताच्या काही काळापुरतं घरी, परंतु नंतर लवकरच आनंदाने बाहेर जे काही सन्मानाने आहेत तसे सगळेजण जगत राहूया. धन्यवाद.